नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, प्रतीक्षा संपली. सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सगळ्यात मोठी गुड न्यूज. लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता या तारखेला जमा होणार. खात्यात लवकरच 1500 रुपयांची रक्कम येणार. बघा, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, सगळ्यात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आता या तारखेला जमा होणार आहे. कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला 1500 रुपये जमा होतील त्याच्याविषयीची पण महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्हाला 24वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये, 24व्या हप्त्याचे 1500 रुपये आलेले आहेत. आता 25वा हप्ता म्हणजेच हे 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आता जुलैचा हप्ता तुमचा 25वा हप्ता आहे आणि या 25व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. बरोबर आहे, हे 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. जुलैचा हप्ता जो आहे तो आता तुमचा येणार आहे. या हप्त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, 25वा हप्ता म्हणजे जुलैचा जो हप्ता, याच हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील याच्याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं, सगळं काही तुम्हाला समजणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच दररोज लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट येत असतात. दररोजच नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेच्या येतात. म्हणून लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ दररोज पाहत चला. तुम्हाला सगळे अपडेट मिळत राहतील, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मिळत राहतील. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे जर तुम्हाला सुरूच ठेवायचे असतील तर अपडेट तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण सरकारने जर काही निर्णय घेतला, तो निर्णय सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवला जातो. म्हणून व्हिडिओ पाहणं गरजेचं खूप असणार आहे. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बघा, सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलै महिना संपल्यामुळे 1500 रुपयांचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे राज्यातील लाखो महिलांचं लक्ष लागलंय. आता बघा, जुलैचा महिना पण संपलेला आहे. जुलै महिना संपल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 1500 रुपये कधी जमा होतील, म्हणजेच काय, तर जुलैचा जो हप्ता आहे, हा जुलैचा हप्ता 1500 रुपयांचा हप्ता, 25वा हप्ता हा कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर हा जो काही 1500 रुपयांचा हप्ता आहे, आता हा अकाउंटला कधी जमा होईल त्याच्याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जबरदस्त अपडेट तुम्हाला समजणार आहे. म्हणून व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सगळी माहिती समजून जाईल, संपूर्ण तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि 1500 रुपये तुम्हाला कधी जमा होतील ते पण तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच आता आपण पुढची माहिती पाहूया. बघा, सगळ्या महिलांचं लक्ष लागलेलं आहे 1500 रुपयांकडे. आता बघा, आता याच हप्त्याच्या वितरणाबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. बघा, महत्वाची माहिती समोर येत आहे हप्त्याबाबत. 25वा हप्ता 1500 रुपये म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता, जुलैचा हप्ता, याच्याबाबतचे 1500 रुपये वाटप करण्याच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची माहिती समोर येते. बघा, हप्त्याच्या वितरणाबाबत, हप्ता वितरणाबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. म्हणजेच काय, तर सगळ्या लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे. तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर, सगळ्यात मोठी अपडेट, जे महत्वाची माहिती जी ती आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. काय महत्वाची माहिती आहे, सगळी काही माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. लगेच आपण पुढची माहिती पाहूया. बघा, मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून, बघा लक्षात घ्या, सगळ्यात मोठी खुशखबर आहे, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, सगळ्यात मोठी खुशखबर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती पाहायला मिळते. बघा, मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बघा, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सगळ्यात मोठी खुशखबर आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य. बघा,
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्ट येतोय, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तो दिवस येतोय. तर या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून 1500 रुपयांची जी रक्कम आहे, जुलै महिन्याचा जो हप्ता आहे, हा जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा हप्ता 25वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो. 15 ऑगस्टच्या औचित्य साधून सगळ्या महिलांना हा हप्ता दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. बघा, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जरी शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी स्वातंत्र्य दिनापूर्वी हे आर्थिक गिफ्ट महिलांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पाहू शकता बघा, आता स्वातंत्र्य दिन येत आहे आणि स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून हा जो काही हप्ता आहे, हा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा केला जाऊ शकतो. स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून 1500 रुपये लाडक्या बहिणींना जमा केल्या जाऊ शकतात. या संदर्भाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती पहिल्या आठवड्यामध्ये, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय जो आहे तो होऊ शकतो. आणि अंतिम निर्णय झाला की सगळ्यांनाच माहिती आहे मग काय होणार आहे. अंतिम निर्णय झाला की सुरुवातीला GR येईल. GR आला म्हणजे तुमचा निधी आलेला आहे. निधी महिला व बालविकास विभागाला जातो. महिला व बालविकास विभागाला जातो. महिला व बालविकास विभागाकडनं तो बँकेकडे जातो आणि त्याच्यानंतर मग जेवढ्या लाभार्थी महिलांची यादी तयार झालेली आहे तेवढ्या महिलांच्या अकाउंटला हे पैसे टाकले जात असतात. आता त्याच्यामध्ये काही महिलांना लवकर येतात, काही महिलांना नंतर पैसे येत असतात, कारण टप्प्याटप्प्याने हे पैसे पाठवले जातात, यादी पद्धतीने पैसे पाठवले जातात. त्याच्यामुळे महिलांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला थोडा उशीर पण त्या ठिकाणी झाला पैसे येण्यासाठी तरी काळजी करायची नाहीये, पैसे तुम्हाला येणारच आहेत. फक्त तांत्रिक अडचणी असतील. आता सध्या पावसाळा पण सुरू आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे येत असतात. पुढे बघा, आता अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाहीये शासनाकडून अद्याप याच्या संदर्भात, तरी देखील स्वातंत्र्य दिनापूर्वी हे आर्थिक गिफ्ट महिलांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. बघा, अधिकृत घोषणा जरी झालेली नाहीये तरी देखील स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ही जी काही रक्कम आहे ती सगळ्या महिलांना त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. औचित्य जे ते साधलं जाऊ शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी असणार आहे. पुढे बघा, आता या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने eKYC आणि अर्जांची पडताळणी प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 1,66,00,000 महिला, बघा किती महिला, 1,66,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. 1,66,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि एवढ्याच महिलांना पैसे आता वाटप केले जात आहे. या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये DBT द्वारे थेट पैसे पाठवले जात आहेत. बघा, थेट DBTच्या द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे हे पैसे पाठवले जातील. महिला व बालविकास विभागाद्वारे ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांची eKYC पूर्ण झालेली आहे त्यांनाच हा लाभ सुरळीत मिळणार आहे. ज्यांचं आधार कार्डशी लिंक आहे आणि eKYC पूर्ण आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. बघा, अर्जांमधील त्रुटी आणि eKYC न केल्यामुळे जवळपास 80,00,000 महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे सर्व कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण आहे त्यांना जुलैचा हप्ता वेळेवर मिळेल असं पण या ठिकाणी सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय, वेळेत जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर सगळी जी काही कागदपत्र आहेत ती क्लिअर असली पाहिजे, हे पण आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर बघा, अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सगळ्यांना माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.